नमस्कार मित्रहो, विरोधी मताला वजन असतं, पण केव्हा? जेव्हा तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोला. फक्त सत्ताधारी विरोधी पक्षाच्या विरोधात बोलत असताना तुम्ही विशेष उजव्या पक्षाच्या बाजूला बोलणे गरजेचं आहे. कारण तुम्ही जे काही बोलाल ते डाव्या पक्षाच्या बाजूला जर बोलले तर त्याचा फारसा फायदा होणार नाही. पण उजवा पक्ष म्हणजे विशेष BJP ह्या पक्षाच्या विरोधात बोलल्यानंतर तुमचं वजन वाढेल, तुमची प्रसिद्धी होईल आणि तुम्हाला नावलौकिक मिळून तुम्ही समाजामध्ये प्रसिद्ध व्हाल. तेव्हा केव्हाही सक्षम विरोधी पक्ष असतानासुद्धा व्यक्तिगतरित्या तुम्ही बोललं पाहिजे. विशेष गोष्ट म्हणजे अशी की सतत तुम्ही काही गोष्टी बोलताना भाषणामधून संवादांमधून अशा मांडायला हवेत की जास्तीत जास्त करून तुमच्या पाठीमागे काँग्रेस, डावे पक्ष, तसंच दलित, अल्पसंख्याक, आदिवासी हे तुमच्या मागे येऊन तुमचा ओढोदो करायला हवा आणि ते करतातच. पण तुम्ही सतत त्यांचा उच्चार करायला हवा. विशेष म्हणजे अल्पसंख्याक म्हणत असताना तुम्ही जास्तीत जास्त करून मुसलमान हा शब्द वापरून त्या समाजासाठी मी हे करणार, त्या समाजासाठी सरकारने हे चुकीच केलं, ते चुकीच केलं असं सतत बोललं तर जे समाजवादी, जे समतावादी आणि जे धर्मनिरपेक्ष स्वतःला समजतात ते लोकसुद्धा तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील. आणि मग बोलता बोलता जर तुम्ही देशविरोधी नारे दिले फारच उत्तम. कारण आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हटले किंवा जर असं काही म्हटलं हिंदुस्तान तेरे तुकडे होंगे तर मगच खूपच छान. असं बोलल्यावर मित्रहो अजिबात घाबरायचं नाही. तुम्हाला वाटेल की पोलीस तुम्हाला उचलून येतील, उचलू द्या. कारण पोलिसांनी तुम्हाला उचलायलाच हवं, तेव्हाच तुम्हाला प्रसिद्धी मिळेल, तेव्हा तुमचं नाव होईल. मग जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोचाल त्यावेळेस तुम्हाला सांगतो 5-50 पत्रकार, 10-20 वकील, 7-8 नेते तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी उभे राहतील. वकील तुमचं वकीलपत्र घेतील, पत्रकार तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारून असं काही मीडियामध्ये तुम्हाला प्रसिद्धी पावतील की बस एका रात्रीत तुम्ही भारतातले एक मोठे क्रांतिकारक, समाजवादी आणि देशभक्त ठराल. जरी तुम्ही पाकिस्तानचे नारे देऊन देशभक्त न ठरता तुम्ही देशद्रोही ठरला त्याची काळजी करू नका. कारण आजकाल देशद्रोही झालेल्या माणसालाच ह्या देशामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्धी, पैसा, त्यानंतर संघटना, लोकांचा पाठिंबा, विशेष म्हणजे आमदार खासदारकीचं तिकीट मिळत असतं. हे तुम्हाला इतक्या दिवसात लक्षात आलं असेल. कारण आत्ताच दिल्लीमधली एक व्यक्ती देशद्रोहीचा शिक्का बसलेले खासदार होता होता वाचले आणि या देशाचं भलं झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तेव्हा मित्रहो, ह्या बाकीच्या गोष्टीचा विचार करता तुम्ही नेहमी BJPच्या विरोधात बोलत जायचं, नेहमी उजव्यांच्या विरोधात बोलत जायचं, नेहमी हिंदूंच्या विरोधात बोलत जायचं आणि दलित, आदिवासी आणि मुसलमान समाज यांचं कसं अकल्याण झालं, BJP हा पक्ष कसं या लोकांना मातीमोल करतोय, यांचे कसे हाल होत आहेत हे पुन्हा पुन्हा तुम्ही पटवून देण्याचा प्रयत्न करा. त्यात मध्ये मध्ये महागाई, त्यात मध्ये मध्ये लोकशाही आणि त्यात परत तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना याचा उल्लेख जरूर करा. आणि ती घटना कशी पायदळी तोडली जाते, लोकशाही कधी ठोकरली जाते आणि सामान्य गरीब लोकांना कसे हाल होत आहेत हे तुम्ही पटवून द्या. तेव्हा एका रात्री तुम्ही फार मोठे व्हाल. मग वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला पुढे करण्यात येईल, वेगवेगळ्या संघटना तुमच्या पाठीमागे लागतील आणि भारतभर तुमचे प्रोग्राम ठरवतील,
तुम्ही भाषणं द्याल, त्या भाषणात प्रचंड लोक गर्दी करतील, टाळ्या वाजवतील, असं सगळं घडून येईल. तेव्हा मुळीच घाबरू नका. देशद्रोही नारे देण्यासाठी तुम्ही तयार राहा. तेव्हा एक विचारवंत, एक डाव्या विचारसरणीचा नेता आणि एक समाजाची बाजू घेणारा एक खंबीर नेतृत्व ह्या देशाला लाभलं असं सगळे लोक म्हणू लागतील. तेव्हा मित्रहो, तुम्ही असं मध्ये मध्ये असं नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून ह्या देशाला त्या नेतृत्वाची फार गरज आहे. काही मूर्ख लोक त्याला राष्ट्रद्रोही म्हणतील, काही मूर्ख लोक त्याला देशविरोधी म्हणतील, पण त्यांच्या मागे लागू नका. कारण तुम्हाला जर प्रसिद्धी हवी असेल, तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तर ह्या गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला मोठेपण मिळणार नाही. त्याशिवाय वेगळ्या संघटना तुम्हाला जवळ घेणार नाहीत, वेगळे पुढारी तुमच्या गळ्यात गळे घालणार नाहीत आणि पत्रकार उठून सुटून तुमच्या मुलाखती तर मुळीच घेणार नाहीत. एवढ्यासाठी तुम्ही नक्की देशाच्या विरोधात बोललं पाहिजे, देशद्रोही नारे दिले पाहिजे. तेव्हा मित्र हो, असं काहीतरी करा की ज्याच्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. आणि अशा बऱ्याच लोकांनी अशा पद्धतीने प्रसिद्धी मिळाली आहे, हे तुम्ही बघितलं असेल, तर तुम्हीसुद्धा त्या मार्गाला लागा आणि ह्या देशाच्या भल्यासाठी नक्की एवढं करा. नमस्कार.